मुकाबले में और दो टीमें मैदान के अंदर विजन स्पोर्ट और जय मैदान के अंदर लाला दौड़ और आनंद चौहान गेंदबाजी का बागडोर संभलते हुए मूसा सैयद फुल टॉस गेंद अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ कवर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रनों के लिए मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। शुक्रिया डीजे। दोनों टीमों का अतिरिक्त खिलाड़ी कम बॉक्स में होना बहुत जरूरी। ऑफ टर्म के थोड़ा सा बाहर गेंद थी, फिलहाल टप्पा खाती थोड़ी सी नीचे रही, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। तर शानदार सुरुवात पहिल्या चेंडूवरती एक सनसनीत चौकार कव्हर बाउंड्री लाईन वरती नक्कीच जो खेळला आणि अगदी आपण पाहतोय लालानं केलेली एक दमदार सुरुवात 4 धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय मूसा सय्यद षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो आहे आणि याच बरोबर फलंदाज बाद। रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एष्ट्यांचा वेध त्या ठिकाणी घेतला आणि या त्रिफळा त्या ठिकाणी लालाचा उद्ध्वस्त केला। मूसा सय्यद अप्रतिम गोलंदाजीचा नजराना मैदानाच्या आतमध्ये सादर करताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं रिव्हर्सचा जो फटका होता तो निश्चितच लालाचा फसला आणि मूसा सय्यदनं या ठिकाणी दांडी वाकवली, अर्थात फलंदाजार पडली भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल। मूसा सय्यद बहुत बढ़िया गेंदबाजी, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर बिंदी, तीसरी गेंद पर विकेट, स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। दिनेश डगे नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। आनंद चौहान बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है और फ्रंटलाइन गेंदबाज मूसा सय्यद बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। इस वक्त फ्लाइंग स्लिप एक पॉइंट पर खिलाड़ी कवर, एक्स्ट्रा कवर, उसके साथ एक खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद है। फील्डिंग में थोड़ा सा तब्दीली कर रहे हैं, अब फ्लाइंग स्लिप गली पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ। तो स्ट्राइकर इन पर बल्लेबाज दिनेश डगे। टिप ऑफ टर्म के बाहर इस बार गेंद को स्टीयर किया, बहुत ही खराब फील्डिंग, गेंद थर्ड बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है, 2 रन लेने का मौका मिलेगा। अंपायर का क्या इशारा वो देखना बहुत जरूरी है। सात्विक राजापुरकर मैदान के अंदर है, 22 का इशारा किया गया, स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। जय भगवान क्रिकेट क्लब मावळ 6 धावा धावफलकावरती आहेत। मावळ तालुक्यातील खेळाडू जय भगवान क्रिकेट क्लब या टीम मध्ये समाविष्ट आहेत। आनंद चव्हाण नामांकित खेळाडू, दुसऱ्या बाजूला निलेश ढगे आहे। अगदी आपण पाहतो एक शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला चेंडू पोहोचेल त्या ठिकाणी डायरेक्ट हिट पंचांकडे दाद मागितली जाते, निर्णय जातोय तिसऱ्या पंचांकडे, थर्ड अंपायर। तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाताना जो पाहायला मिळतो आहे, पाहायचंय की तिसरे पंच काय निर्णय त्या ठिकाणी देता है। बहुत महत्वपूर्ण मुकाबला और क्या ये करीबी मामला होगा, देखने वाली बात है। जिस तरह से आनंद चौहान बिल्कुल कैजुअल लग रहे थे जब वो रन लेना चाह रहे थे, तो टच एंड गो, बहुत ही करीबी मामला होगा। मूसा सय्यद की बेहतरीन गेंदबाजी बीच मैदान पर आप देख रहे हैं और अंपायर का क्या इशारा वो देखने वाली बात है। आनंद चौहान आज बहुत निराश रहेंगे और बल्लेबाज आउट दिया गया, बल्लेबाज आउट। आनंद चौहान सबसे बड़ी विकेट है, ये कितने खतरनाक है टेनिस विश्व को पता है, और रन आउट विकेट मतलब आनंद चौहान बहुत निराश रहेंगे। तर नक्कीच खूप महत्त्वाची विकेट होती, घाई केली गेली आणि त्यानंतर मात्र आनंद चव्हाणला परतावं लागतंय पॅव्हेलियन मध्ये। दुसरी आणि महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये, जबरदस्त क्षेत्ररक्षण विजन स्पोर्ट्स 3 खडी टीमच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला धावांसाठी देखील रोखून ठेवले गेले, 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 2 गडी आतापर्यंत गमावलेत मैदानाच्या आतमध्ये जय भगवान क्रिकेट क्लबने। प्रवीण अतिघाई आणि संकटातली आणि तेच घडलं, म्हणजे इथे एक धाव घेत असताना थोडंसं मला वाटलं की आनंद चौहान ज्या वेगानं धावायला होता तो वेगानं धावला नाही आणि परिणामतः एक चांगला म्हणजे जेव्हा डायरेक्ट हिट केलं जातं तेव्हा डेंजर असतं आणि ते आपण मैदानावरती पाहिले। पुन्हा एकदा मूसा सय्यद सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे, षटक क्रमांक पहिले जारी, 6 धावा धावफलकावरती आहेत।
हा फटका ऑन साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. एक यशस्वी षटक मुसा सय्यदचं. केवळ 6 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. अर्थात 1 विकेट धावबादची या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावांवरती 2 गडी बाद. प्रवीण, ये बहुत अच्छा ओवर था. विजन स्पोर्ट के तरफ से बिल्कुल ऑन साइड पर खेलना चाह रहे थे. बल्लेबाज गेंद को भापने पाए, पढ़ने पाए, अपना मनपसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश. और पहले ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है. इस ओवर में केवल 4 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता, उसके साथ एक रन आउट मिला. तो विजन स्पोर्ट के लिए प्रवीण एक अच्छा ओवर था. शानदार गेंदबाजी मुसा सैयद द्वारा. फ्रंटलाइन गेंदबाज का काम क्या होता है, उनकी जिम्मेदारी क्या होती है? वो दबाव बनाना चाहते हैं, एक बार फिर विकेट लेना चाहते हैं, बिंदी गेंदें डालना चाहते हैं. तो वही काम किया इस ओवर में मुसा सैयद ने. विजन स्पोर्ट के लिए मेरे हिसाब से ड्रीम स्टार्ट हो गया है. गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी में बिल्कुल इस वक्त गेंदबाज अपने बोरिंग मान पर, आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं धर्मा दोषी. प्रवीण, स्कोर 6 रन 2 विकेट के नुकसान पर विजय स्पोर्ट के लिए ड्रीम स्टार. हा फटका अगदी आपण पाहतोय. आकाशाचे वेध, शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. 1-2, आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. ही विकेट देखील खूप महत्वाची. 3रा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतो आहे. ऑलराइट. ऑफ टर्म के बिल्कुल बाहर गेंद थी. खड़े खड़े गेंद को खेलना चाह रहे थे. मिड ऑफ के ऊपर से बहुत ऊपर गेंद खड़ी हो गई और गेंद के नीचे बहुत ही अच्छा कैच. और दूसरे अटेम्प्ट में ये कैच लपका गया. विजन के समर्थक बहुत खुश लग रहे हैं. और नीलेश डगे का विकेट आउट फॉर डक. ये विकेट देखे एक्शन रिप्ले टेनिस cricket.in पर. खड़े खड़े खेलने की कोशिश, आंखों के नीचे खेलने की जरूरत होती है और बहुत ऊपर गेंद चले गए. वैसे नीलेश डगे काबिलियत वाले बल्लेबाज हैं. उनका विकेट धर्मा दोषी ने लिया. और मिडा पर बहुत अच्छा कैच, मिडा पर जो कैच लिया गया बहुत ही शानदार था. उमेश ने कैच लपका और पकड़ो कैच जीतो मैच. कैचेस विद द मैचेस, आपको नहीं बोलना है. स्कोर 6 रन 3 विकेट के नुकसान पर. सेकेंड इन प्रोग्रेस नाउ स्कोर 6 प्लस 3 विकेट. धर्मा दोषी बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी करे. अपने टीम के लिए पहली गेंद पर खुशी देते हुए धर्मा दोषी. न्यू बैटर बल्लेबाज निहाल तुसामत, ऑलराउंडर खिलाड़ी है मनोज दाभाड़े. और निहाल तुसामत दोनों के पास काबिलियत तो है, लेकिन दबाव जो है मावल के ऊपर. अपने बोरिंग मार्ग पर फ्रंटलाइन गेंदबाज धर्मा दोषी. फुल टॉस गेंद थी, कलाई के साथ मोड़ दिया स्क्वायर लेग बॉडी की तरफ. 1 रन लेने का मौका. स्क्वायर लेग पर गेंद को फील्ड किया गया और बहुत ही बढ़िया फील्डिंग ऋषि ने गेंद को फील्ड किया था. और प्रवीण, दूसरा ओवर है. 2 गेंदों में केवल 1 रन, बहुत महत्वपूर्ण विकेट. स्कोर 7 रन 3 विकेट के नुकसान पर. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. दोन्ही टीम बाबतीत जर आपण बोललो तर जय भगवान क्रिकेट क्लब टाकळी माणूस, अगदी टाकळी मानूर ठिकाणची ही टीम आहे. तालुका मावळ, नक्कीच मावळमधले खेळाडू त्या टीममध्ये नक्कीच जे खेळताना पाहायला मिळत आहेत. तर ऑपोजिट टीम नक्कीच अगदी आपण पाहतोय विजन स्पोर्ट्स, अगदी आपण पाहतोय टाकळी मानूरचीच नक्कीच टीम आहे. आणि 1 किलोमीटरचं डिस्टन्स दोन्ही टीममध्ये नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळतं आहे. आणि चांगला परफॉर्मन्स या दोन्ही टीमचा नक्कीच देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. अच्छे कंट्रोल के साथ स्ट्रोक खेला गया था. टिप्पा खाते उछाल जरूर मिला था. टप ऑफ द बॉल बल्लेबाज चले गए थे और गेंद को खेल दिया था स्टक बंद बाउंड्री की तरफ. उमेश ने दोबारा फुटबॉल खेलने की कोशिश की. उमेश मिड ऑफ पर तैनात है. फ्रंटलाइन गेंदबाज धर्मा दोषी गेंदबाजी करने के तैयार. निहाल तुसामत इस वक्त स्ट्राइकर एंड पर. अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. क्या जबरदस्त स्ट्रोक है. गेंद 1 बाउंस बाउंड्री के बाहर. मिला मौका और जड़ दिया. शानदार चौका. मैग्निफिसेंट स्ट्रोक. काय फटका त्या ठिकाणी सजवलाय. अगदी आपण पाहतो आहे. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. निहाल तुसामत टेनिस विश्वात आता देखील नक्कीच अगदी सद्यस्थितीला वलयांकित नाव आहे, परंतु मिस्टर MPL म्हणून देखील ओळख. आणि या ठिकाणी आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. केष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू परतावा लागेल निहालला.
तंबूच्या आसरे आला. थँक्यू. तर प्रेक्षकांसाठी नक्कीच उद्याच्या दिवसाच्यासाठी देखील पर्वणी. आजचा दिवस अनेक सिने कलाकार या मैदानावरती पोहोचले, परंतु उद्या देखील धमाल प्रोडक्शनचे सिने कलाकार उद्या या ठिकाणी पोहोचणार आहेत. त्यामध्ये तेजस आंधळे, त्याचबरोबर वैभव कुऱ्हाडे, मुस्कान शेख, नंदिनी शिंदे, महेंद्र सिरसाट. धमाल प्रोडक्शनवरती नक्कीच अनेक विनोदी अगदी व्हिडिओज त्यांचे नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळतात. असे गुणवंत कलाकार यावर्षी देखील उद्या या मैदानावरती पोहोचणार आहेत. त्यामुळं प्रेक्षकांसाठी उद्या देखील मनोरंजन राहणार आहे. धमाल प्रोडक्शनचे प्रसिद्ध कलाकार उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहेत. स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे तिथून बाजूला व्हायचं. स्क्रीनच्या समोर आणि डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत क्रीडा शौकीन आहेत त्यांना विनंती आहे तिथून बाजूला व्हायचं है. धर्मा जोशी बहुत ही बढ़िया गेंदबाजी करे, स्कोर 14 रन 4 विकेट के नुकसान पर लाजवाब प्रदर्शन अभी तक धर्मा जोशी का. भूषण सहानी न्यू बैटर, मनोज दाबड़े 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अपने अनुभव का पूरा इस्तेमाल किया धर्मा जोशी ने. अच्छा स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर जाएगी. 4 रनों के लिए कड़क शॉट. भूषण सहानीच्या बॅटमधून येतोय सनसनीत चौकार. एका बाजूला 4 विकेट गेल्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्मन्स भूषण सहानीचा. मैदानाच्या आतमध्ये जसाही पोहोचलाय पहिल्या चेंडूवरती एक सनसनीत चौकार लगावलाय आणि स्कोर कार्ड 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सूचना राहील, बॅरगेटच्या शेजारी किंवा बॅरिगेटवरती हात ठेवून बराचसा प्रेक्षक वर्ग उभा आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती राहील, हात जोडून कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की समोर प्रेक्षक गॅलरी जी आहे त्या गॅलरीत आपण जाऊन सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. महिला वर्ग जर आजूबाजूला कुठे उभ्या असेल तर त्या महिला वर्गांना विनंती राहील की खास श्री साईबाबा गॅलरी ही फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. तिथं कोणताही पुरुष वर्ग असणार नाही आहे, तिथं फक्त महिला बसणार आहेत. महिलांसाठी जी राखीव जागा आहे ती स्पेशली एक गॅलरी खास महिलांसाठी आहे आणि समोरच्या ज्या 4 गॅलरी ज्या आहेत ह्या पुरुष कक्षासाठी आहेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती, गॅलरी जाऊन आपण स्थानापन्न व्हावं. थँक्यू. ओवर टू कॉम बॉक्स. ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक, गेंद को बड़ी मिड विकेट बाउंड्री की तरफ खेल दिया. खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. तीसरे ओवर के पहली गेंद पर सिंगल स्कोर 19 4 विकेट के नुकसान पर भूषण सहानी में 4 पर खेल रहे मनोज दाबड़े जो टीम के कप्तान है प्रवीण, इनके ऊपर दारोमदार रहेगा. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मात्र जारी आहे. तीनखडी गाव आणि टाकळी मानूर गाव जर पाहिलं तर फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे. अगदी आपण पाहतोय 3 किलोमीटरचं अंतर आहे. या ठिकाणी मात्र प्रेक्षक होत आहेत. आणि जय भगवान क्रिकेट क्लबचे ओनर आहेत अमोल करमाटे. अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल त्या ठिकाणी पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. आणि नक्कीच लढती या ठिकाणी होत आहेत, संघर्षमय लढती होत आहेत. परंतु अगदी आपण या ठिकाणी पाहिलं की गत वर्षीची स्पर्धा देखील एक यशस्वी स्पर्धा झाली. शिस्तबद्ध वातावरणामध्ये ती स्पर्धा नक्कीच संपन्न झाली. डोंट आर्ग्यू विद अंपायर. चलिए सारे खिलाड़ी अपने जगह पर चलिए, ज़्यादा चर्चा करने की ज़रूरत नहीं है. दोनों अंपायर अनुभवी अंपायर है. अभी तक खेल भी बहुत ही बढ़िया रहा है और मुसा सैयद ने रिदम के साथ गेंदबाजी की है. एक्शन रिप्ले में देखिए टेनिस क्रिकेट .in द्वारा काफ़ी नियम के बाहर गेंद है और अच्छी अंपायरिंग अंपायर द्वारा. मैदान के अंदर आप देख रहे हैं सादिक राजापुरकर और जय पवार. स्कोर 20 4 विकेट के नुकसान पर. ऑन सेट पर गेंद को पूर्ण करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. इस बार मिड विकेट के खिलाड़ी गेंद को ढूंढ रहे, क्या दूसरा रन मुकम्मल हो जाएगा? केवल सिंगल के ऊपर है इस वक्त निर्भर दोनों बैटर. प्रवीण, मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों के बीच साइडर तो बन रही है कि थोड़ा सा डर है क्योंकि 4 विकेट गिर गए हैं तो मोमेंटम फिलहाल विजन स्पोर्ट के पास है. तर नक्कीच मैदानावरच्या आतमध्ये उभं राहणं आता खूप गरजेचं असेल, कारण की 4 विकेट एका बाजूने गमावल्यात. भूषण सहानी चांगली फलंदाजी करतो आहे.
या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेला लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळेल. सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सिंगल डबलच्या साहाय्यानं धावा बनल्या जातात मैदानाच्या आतमध्ये, परंतु एक चांगल्या भागीदारीकडे वाटचाल नक्कीच होताना पाहायला मिळते. 22 वरती 4, षटक क्रमांक 3 चालू आहे. प्रवीण, आपने सही कहा कि एक भागीदारी तो बिल्कुल पनप रही है, एक साझेदारी की जरूरत, वो साझेदारी बिल्कुल बीच मैदान पर पनपती भी. स्कोर 22 रन 4 विकेट के नुकसान पर. मुसा सैयद का ये दूसरा ओवर है. भूषण और मनोज दाभड़े पारी को संभालने की कोशिश कर रहे हैं. फ्लाइंग स्लीप पॉइंट, डीप कवर पॉइंट. हवा में बहुत अच्छा स्ट्रोक है. क्या बात है. तुम्ही कितीही असाल हुशार, तुम्ही कितीही असाल हुशार, तुम्ही कितीही असाल चॅप्टर, तुम्ही टाकला यॉर्कर, तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडाला आकाशात आणि भिरकावून दिलंय प्रेक्षकात. जबरदस्त षटकार. थँक्यू. क्रायसिस मॅन, संकट योद्धा म्हणून लढताना पाहायला मिळतोय भूषण सहानी. 3 चेंडू खेळल्या, 11 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. आणि नेत्रदीपक फटके देखील भूषण सहानीच्या बॅटमधून येताना जे पाहायला मिळतात. अगदी एक उत्तुंग षटकार भूषण सहानीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतोय मुसा सय्यद. हा फटका पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू अतिशय दूरवरती जाऊन पडताना पाहायला मिळतोय. विग सिक्सर, षटकार 6 धावा भूषण सहानी. और ये स्ट्रोक देखिए, क्या टाइमिंग है. दोबारा दूसरा हेलीकॉप्टर इस बार उड़ गया, दर्शन दीर्घा में लैंड होता हुआ. तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज खड़े हैं सीना तान. मैग्निफिसेंट बैटिंग बाय भूषण सहानी. एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए. टेनिस क्रिकेट पर एक्शन रिप्ले, कमाल का स्ट्रोक. भूषण सहानी पहुंच चुके 17 पर 4 गेंदों का सामना किया. स्कोर 34, 4 विकेट के नुकसान पर. ओवर तीसरा प्रगति पर. ऑनसेट पर गेंद को पुल करना चाहते थे. इस बार गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी है. मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. 1 रन देने का मौका. ओवर तीसरा है और बेहतरीन लाजवाब बल्लेबाजी भूषण सहानी द्वारा. 18 ओवर खेल रहे, 3 ओवर की कहानी समाप्त. भूषण सहानी रखेंगे अपने पास स्ट्राइक और मनोज दाभड़े 5 पर बल्लेबाजी कर रहे. मुसा सैयद इनके 2 ओवर की कहानी 21 रन खर्च के और 1 रन. एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट इन्होंने लपक लिया था, तो बहुत ही महत्वपूर्ण विकेट इनको प्राप्त हुआ था. तो आइए एक बार फिर मनोज जी हमारे साथ जुड़ रहे हैं. ओवर टू मनोज. धन्यवाद प्रवीण सर आणि प्रशांत सर. एक सूचना आहे, स्क्रीनच्या तिथे आहे ना काही मुलं आहेत, छोटी मुलं आहेत, ते मॅचचा आनंद घेत आहेत. स्क्रीनकडे वर पाहत आहेत. ग्राउंडवर जे दिसतंय ते स्क्रीनवर दिसतंय का असं त्यांना वाटतंय. मित्रांनो, काय हरकत नाही, पण स्क्रीनच्या अगदी जवळ उभं राहून तुम्ही काही वायर ओढतायत, त्या वायरला करंट आहे. तो कृपा करून सगळ्या छोट्या छोट्या मुलांना विनंती राहील, म्हणजे विशेष म्हणजे त्या छोट्या छोट्या फुलांना विनंती राहील, त्या फुलांच्या माळ्यांना विनंती आहे, आपली आपली फुलं आपण सांभाळा, ही विनंती राहणार आहे. त्यामुळे बरीचशी छोटी मुलं तिकडे त्या स्क्रीनकडे पाहिल्या गेलेली आहेत. एवढा मोठा टी व्ही आपल्याला घरामध्ये असतात तर हे प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे विनंती राहील, जी छोटी मुलं आहेत तिथं कोणी थांबू नका, आणि लाईटच्या टॉवर जे आहेत तिथं कोणी थांबायचं नाही, ही सर्वांना विनंती राहील. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शुक्रिया मनोज. बैक टू क्रिकेट बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. स्कोर 35, 4 विकेट के नुकसान पर है और एक इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर. षटक चौथं त्या ठिकाणी चालू होताना जे पाहायला मिळत आहे. भूषण सहानी 5 चेंडू 18 वरती खेळतोय. चांगली फलंदाजी भूषण सहानीच्या मैदानाच्या आतमध्ये. हा फटका अगदी आपण पाहतोय, शतरक्षक चेंडूवरती येतोय, त्या ठिकाणी मात्र चेंडू फीड केला जाईल. घेतली जाते ती सिंगल, 1 धाव. अगदी आपण पाहतोय, धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 36 वरती. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी या जारी असताना भूषण सहानी कमाल की बल्लेबाजी करे. 6 गेंदों में 19 और तो शानदार स्ट्रोक थे. मजा है देखने के बाद जिस तरह से इन्होंने हेलीकॉप्टर खेल दिया था. गेंदबाजी में विजय पवार को आप देख रहे हैं. रिवर्सिव कारगर दमदार स्ट्रोक. गेंद जाएगी बॉडी लाइन की तरफ. एक तरफ कुआ है, दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ बराबर की पिटाई है. शानदार छक्का. शुक्रिया डीजे. इसी में से एक बहुत ही बेहतरीन चौका बल्लेबाज मनोज दाभड़े का. तर नक्कीच आता मनोज दाभडेला देखील सूर गवसताना पाहायला मिळतो आहे.
40 वरती 4 गडी बाद. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी मात्र प्रगतीपथावरती या चालू असताना अगदी आपण पाहतो आहे विजय पवार. पुन्हा एकदा हा फटका अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला. शतरक्षक चेंडूच्या खाली. फार मोठा जल्लोष नक्कीच होतोय प्रेक्षकांमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये देखील अगदी आपण पाहतो आहे. झेल झालाय आणि त्या ठिकाणी मात्र परतावं लागेल. मनोज दाभाडे चांगली फलंदाजी करत होता, परततोय पॅव्हिलियन मध्ये. ऑन सेट पर पुल जरूर किया गया था. फिलहाल अगर देखें तो इस वक्त बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और मनोज दाभाडे बैक टू द पेबरन चले गए. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे. एक स्क्वेअर लेग पर खेळला. स्क्वेअर लेग पर एक अच्छा कॅच लपका गया. मोठा देवी गॅलरीमध्ये जे प्रेक्षक आहेत ते जल्लोष करतात. आपण बघितलं तर प्रवीण त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. मोठा देवी नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी देवी आहे आणि त्या डगआउटमध्ये त्या गॅलरीमध्ये प्रेक्षकांचा जल्लोष, आनंद, शिट्ट्या, टाळ्यांचा गजर ऐकायला मिळतोय. शिरसाट स्पोर्ट क्लबचं नाव जर पाहिलं तर मात्र फक्त भारतात नव्हे भारताबाहेर देखील पोहोचलंय. अमोलजी शिरसाट सर आणि या संपूर्ण त्यांच्या मित्रपरिवारांनी घेतलेली कष्ट, मेहनत. गत वर्षाची स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आणि या वर्षी देखील अगदी आपण पाहतोय सुरुवात दमदार या स्पर्धेची. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव स्वरूपाचा अगदी आपण पाहतोय. मनोज दाभाडे बाद झाल्यानंतर त्यांचेच बंधू अभि दाभाडे मैदानाच्या आतमध्ये आहेत. सबकी निगाह रहेगी भूषण सहानी के ऊपर जिन्होंने 19 रन बनाए, 6 गेंदों का सामना किया, 2 सिक्सर इनके बल्ले से आए. विजय पवार अपने बॉलिंग मार पर तैयार. अच्छा स्ट्रोक अपने पॉलोत्र में रोकने की कोशिश कामयाबी मिली है. ये जो आवाज आप सुन रहे हैं ना, मोटा देवी गैलरी से आ रही है और मजा आ रहा है. दर्शक एंजॉय कर रहे हर मोमेंट को. 40 रन 5 विकेट के नुकसान पर है. ओवर 4था प्रगति पर है. विजय पवार के इस ओवर में 5 रन और प्रवीण एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता. 5 गेंदों में 5, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष. तर नक्कीच विजय पवारची चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर मात्र मनोज दाभाडे सारख्या एका चांगल्या फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश नक्कीच येताना आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना जो पाहायला मिळतोय विजय पवार. 40 धावा, 5 गडी बाद. हा फटका अगदी आपण पाहतो आहे. शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली, परंतु आता चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वीक सिक्सर, षटकार 6 धावा. थँक्यू डिझे. पहा काय घडलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये. गुडगा टेकला आणि काय षटकार ठोकला. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू झाडांमध्ये गायब. अप्रतिम बॅटिंग. पुन्हा एकदा पहा, ऑफस्टंपच्या बाहेर आला, गुडगा टेकला आणि अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक षटकार ठोकलाय. बॅट्समन भूषण ऑन फायर, अभी ऑन फायर. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे. अच्छा स्टार्ट के लिए. स्कोर 4 ओवर के बाद 46, 5 विकेट के नुकसान पर. नेक्स्ट मैच एनबी धनकौड़ी और बालाजी धूम, दोनों टीमों के कप्तानों को मैं दरखास्त करना चाहूंगा. टॉस के लिए तैयार है. एनबी धनकौड़ी और बालाजी धूम, दोनों टीमों के कप्तान के लिए मैं एक बार फिर मैं दरखास्त करना चाहूंगा. टॉस के लिए तैयार है. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 ओवर नाउ स्कोर 46 प्लस 5 विकेट. जय भगवान क्रिकेट क्लब मापल. और वैभव को गेंदबाजी करने का मौका मिलेगा. बल्लेबाज भूषण जो सेट बल्लेबाज है. अब प्रवीण वो 6 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी. शेवटचं षटक, अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. हा फटका लांब लांब अतिशय दूरवरती खेचलेला उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. नाव आहे भूषण साहनी. थैंक यू रिजे. फिलहाल देखिए, तू पहाड़ नहीं तू पलटन है, तू किस्सा नहीं तू कहानी है. इसीलिए भूषण इस बेख्वाब अंदाज की सारी दुनिया दीवानी है. भूषण साहनी कमाल कर रहे मैदान के अंदर. 5 विकेट गेल्यानंतर संकट योद्धा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय. ग्लेन मॅक्सवेलच्या त्या इनिंगची नक्कीच आठवण झाली. 91 वरती 7 गडी बाद होते. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि द्विशतक ठोकलं ग्लेन मॅक्सवेलनं अफगाणिस्तान विरुद्ध. त्या इनिंगची नक्कीच आठवण होते. 7 चेंडू 25 वरती खेळतोय. एका बाजूला 5 विकेट गेलेल्या आहेत. ट्रेमेंडस बॅटिंग बाय भूषण सहानी.
छोटी गेंद पर प्रहार. Don't be violent, be silent and show your talent. Beautiful stroke, correct shot. शुक्रिया डीजे भूषण साहनी. इस मैच में अगर देखें तो बिल्कुल जान डालते हुए 58 विकेट के नुकसान पर मावल की गाड़ी पट्टी पर आई है. प्रवीण क्या कहना चाहिए? लगातार 2 गेंदों में 2 छक्के. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 31 धावांवरती नाबाद खेळताना पाहायला मिळतोय भूषण सहानी. आणि या संघाचं धावफलक जर पाहिलं तर 58 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. याच फटक्यांची गरज आहे. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे, अखेरचं षटक आहे. काय घडणार या तिसऱ्या चेंडूवरती? 2 चेंडू 2 षटकार. ओ आता मात्र अंगवेदक चेंडू आहे. अपील केलंय, उत्साह थोडासा कमी आहे. गोलंदाजानं कमबॅक केलंय. वैभव गोलंदाजी मार्क वरती आहे. कभी धूप है तो कभी छाया है. यही तो इस क्रिकेट के खेल की माया है. पहले 2 गेंदों पर अगर देखें तो बिल्कुल 2 छक्के, उसके बाद भी अच्छी गेंद थी और इम्पैक्ट आउट द स्टंप था. अंपायर को सवाल पूछा गया, अंपायर ने नॉट आउट कहा. बहुत अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर. स्कोर 58 विकेट के नुकसान पर. वैभव की ये 4थी गेंद है. हेलीकॉप्टर राहुल साइड पर अच्छा स्ट्रोक है. बाउंड्री पर खिलाड़ी तैनात नहीं है. कैच आउट. भूषण सहानी की पारी समाप्त. 31 रन है. 9 गेंदों का सामना किया और मावल के उम्मीदों को लगता है सबसे बड़ा झटका. बिग विकेट, बिग विकेट, शानदार कैच बाउंड्री लाइन पर. दर्शक बहुत खुश, मजा आ रहा है. 10 गेंदों में 31, लेकिन बहुत अच्छी पारी है. तो मैं सभी के लिए दरख्वास्त करना चाहूंगा, अंडर प्रेशर भूषण सहानी बहुत अच्छा खेले हैं. आपको अगर अच्छा लगा है तो और भूषण सहानी के लिए जोरदार तालियां बजाइए. प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या. 5 विकेट एका बाजूला गेल्या असताना 10 चेंडू आणि 31 धावांची खेळी. भूषण सहानी जबरदस्त खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळाला या महत्वपूर्ण मॅच मध्ये. प्रवीण देव टीम की बात करें तो बिल्कुल दबाव में थी. बहुत सारे विकेट, 6 विकेट गिर गए थे. तो भूषण सहानी का ये विकेट देखे हेलीकॉप्टर खेलने का प्रयास. ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद था और अब वैभव के लिए ओहो क्या बात है, जश्न मनाते हुए. इनको पता है कि ये बहुत बड़ा विकेट है. नंबर बैटिंग ऑर्डर की बात करें तो बैटिंग ऑर्डर में बहुत गहराई है. ओवर 5वां प्रगति पर 2 गेंदों का खेलना बाकी. स्कोर 58, 6 विकेट के नुकसान पर. वैभव हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. चेंडू वाईड आहे, परंतु यष्टिरक्षकाची नक्कीच कमाल म्हणावी लागेल. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी सूर मारलाय, चेंडू अडवलाय. अगदी आपण पाहतोय मंगेश एस्टनच्या पाठीमागे, मंगेश भागवत चांगलं यष्टिरक्षण एस्टनच्या पाठीमागे नक्कीच आपण पाहतो आहे. प्रवीण आपने सही कहा कि विकेट कीपिंग बहुत बढ़िया, क्योंकि गेंद लेग स्टंप के बाहर थी. लेफ्ट साइड की तरफ आपको डाइव लगानी थी, तो बहुत अच्छा पूर्वानुमान अनुमान था मंगेश भागवत का. स्कोर 59, विकेट के नुकसान पर. क्लीन बॉल, फलंदाजाला पडली बॉल, दांडी झाली गोल. गोलंदाजी पॉवरफुल. इथे गोलंदाज एन्जॉय करतोय. अप्रतिम कामगिरी मैदानावरती. वैभव आरग जबरदस्त गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये प्रेक्षकांचा फार मोठा जल्लोष आपल्या कानावरती नक्कीच पडताना पाहायला मिळतो आहे. पहिला दिवस, फार मोठा प्रतिसाद प्रेक्षकांनी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी दिलाय. सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2024 आजपासून सुरुवात, आजपासून नक्कीच प्रारंभ या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपण पाहतो आहे. एक्शन रिप्ले में देखिए क्या बहुत ही बेहतरीन गेंद थी. टिप्पा खाते थोड़ी नीचे रही और ऑफ टर्म के ऊपर टकराते भी बल्लेबाज को बैक टू द पेबल जाना पड़ा. वैभव के लिए दूसरी सफलता. पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर, उसके बाद में ये विकेट इन्होंने प्राप्त किया है. तो शानदार कमबैक का वैभव का. स्कोर 59, विकेट के नुकसान पर. इस पारी की आखिरी गेंद है और NB धनकवडी बालाजी धूम टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस बॉक्स की तरफ आइए. शेवटचा चेंडू नक्कीच असेल. 7 विकेट गेल्यात. एका बाजूला 59 धावा धावफलकावरती. हनुमंत अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला डावखुऱ्या हाताचा फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती या वैभव पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. वैभव सज्ज. हा चेंडू थोडासा मिस टाइम आहे. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. झेल टिपला जातो आहे. आणखीन एका विकेटचं पतन. वैभव अप्रतिम गोलंदाजीचा नजराना मैदानाच्या आतमध्ये सादर करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.
थैंक यू डीजे। वेलकम बैक, सभी का स्वागत है। आप देख रहे हैं शीर्षक चैंपियन ट्रॉफी 2024 का घमासान। वैभव 1 ओवर 13 रन 3 सफलता 3 शिकार। हनुमत बैक टू द पैवेलियन चले गए तो इवेंट ओवर की समाप्ति 5 ओवर के बाद 59 विकेट के नुकसान पर जय भगवान क्रिकेट क्लब ने बनाए। ये एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर था और वैभव आखिर के 3-4 गेंदों में बहुत ही अच्छा प्रदर्शन रहा है। नेक्स्ट मैच एनबी धनकवडी और बालाजी धूम आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। हे बघा, और प्रेक्षकांना सगळ्यांना विनंती, जे प्लेयर्स डगआउट मध्ये बसलेले आहेत, प्लेयर्स डगआउट मध्ये बसलेले सगळे प्रेक्षक आपण अतिथी कक्षामध्ये या. तिथे पुढे बसलेत ना पाय टाकून, सगळे प्रेक्षक अतिथी कक्षामध्ये या. प्लेयर्स डगआउट मध्ये कोणीही प्रेक्षक नकोय. सर्व प्लेयर्स डगआउट मध्ये बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, इथे येऊन स्टेजवर बसा. तिथे प्लेयर्स मध्ये कोणी बसू नका. चला सगळेजण उठा. सगळे तोपर्यंत पुढे मॅच सुरू होणार नाही. सगळे प्रेक्षकांनी उठा. तिथून पुढे बसलेले पलीकडच्या बाजूला टीम डगआउट्स मध्ये बसलेले प्रेक्षक, आम्ही पुन्हा विनंती करतोय, आपण सर्वांनी अतिथी कक्षामध्ये बसा. तिथे बसू नका. अमोल शिरसाट सरांकडून आपल्याला हात जोडून विनंती आहे. अजूनही तिकडची लहान मुलं तुम्ही उठत नाहीयेत. एनबी धनकवडी आणि बालाजी धूम दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. 59 डबांचा बन है. लाला 4, आनंद चौहान अपना खाता नहीं खोल पाए, नीलेश अपना खाता नहीं खोल पाए, भूषण की बहुत ही जबरदस्त हमारे 31 रन अभी ने बनाए 6 रन. एक बार फिर चलते टॉस बॉक्स की तरफ जहां हमारे साथ जुड़ेंगे एक पुण्यनगर की मीठी आवाज नरेश डोमे सर. थँक्यू प्रशांत सर. इथे लगेचच नाणेफेकीचा कौल होणार आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना एनबी धनकवडी विरुद्ध बालाजी धूम. मी विनंती करेल, टॉस मध्ये या, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मुख्य अतिथी सन्मान्य मुकुंदजी गर्जे, लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचे कट्टर समर्थक मुकुंदजी गर्जे यांना विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये आपलं शुभ हस्ते होतोय नाणेफेकीचा कौल. माझ्या समेत एनबी धनकवडीचे संघनायक आहे श्री खुणे आणि त्याचबरोबर बालाजी धूमचे संघनायक प्रसाद इथे उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो, आपण टॉस करायचा आहे. आपल्याला माहिती आहे, एका बाजूनं स्पोर्ट्स किंग आहे आणि दुसऱ्या बाजूला शिरसाट स्पोर्ट आहे. तर कॉल असेल या श्रीकांत खुणे एनबी धनकवडीचे संघनायक यांचा कॉल असेल. मी मुकुंद सरांना विनंती करतो, प्लीज टॉस द कॉइन. स्पोर्ट्स किंग इज कॉल आणि स्पोर्ट्स किंग. तर टॉस इथे जिंकलेला आहे श्री खुणे यांनी. तर मी मान्यवरांना विनंती करतो, आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक आभार. श्री एकदम जबरदस्त माहोल आहे. खरं तर पहिला सामना जिंकून एकदम छान सुरुवात झाली होती, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा फलंदाजांनी थोडीशी हाराकिरी केली. तर या सामन्यासाठी निश्चित काय प्लॅन आहे आणि रात्रीच्या झगमगाटामध्ये तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. खरं तर इथे टीम येणं आणण्यासाठी, किंवा आपण बघतो की रात्रीची मॅच आहे, मातीची विकेट आहे, असं असताना काही संघामध्ये बदल केले होते. आवर्जून काही खेळाडू आपल्या संघामध्ये आलेत? अगदीच असं काय शेवटच्या मोमेंटला आमचं डिसाईड झाले की प्लेयर वाढवायचे, नाहीतर आमच्या तालुक्याची जी टुर्नामेंटला आम्ही खेळतो तेच टीम फायनल करायचे चालले होते. पण शेवटी संघनायक आमचे संदेश पार्टे सर आणि बाकी पूर्ण मॅनेजमेंटने डिसाईड केले की 2 प्लेयर आपण ॲड करायचे आणि ते 2 प्लेयर आम्ही ॲड केले. निश्चित मी महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे की आयोजकांकडून इथे आल्यानंतर तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला, कसं सहकार्य मिळालं, त्याबद्दल काय सांगाल? अगदीच मागच्या वर्षी NBची जी टीम होती ती सुद्धा अंतिम 4मध्ये आलेली होती. त्यामुळे आयोजकांचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो, अमोल शिरसाट सरांचं. लगातार हे आम्ही दुसरं पर्व खेळतोय आणि खेळायला अगदीच मजा येते आणि आतुरतेने आम्ही वर्षभर ह्या टुर्नामेंटची वाट बघत असतो. शुभेच्छा असतील. श्री खुणे ऑन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रसाद, आपल्याला फलंदाजी करायची पहिल्यांदा, कसं बघायला मॅचकडे? प्रत्येक मॅचच इम्पॉर्टंट आहे, पण तरी एक मॅचनुसार आपण चालू. हा बी मॅच इम्पॉर्टंट आहे. चांगले रन काढून त्यांना हरवण्याचा प्रयत्न करू. चांगली टीम आहे समोरची, का आम्ही बघत असतो त्या टीमला. एक महत्त्वाचं नक्की आहे की मॅचच्या सुरुवातीला ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती येतो, काही प्लॅन्स रेडी असतात आपल्याकडं आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. तर मागच्या मॅचमध्ये जी मॅच तुमच्यासाठी निश्चित चांगली होती, तिथे प्लॅन सक्सेसफुली इम्प्लिमेंट झालेत की या मॅचमध्ये अजून काही नवे प्लॅन्स घेऊन येणार आहात? जसे व्हायला पाहिजे होते तसे झाले नाहीत. विजय असल्या कारणामुळे त्या गोष्टी लपल्या कुठंतरी.
पण ज्या चुका होत्या त्या नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करतील. सगळे मुलं बी म्हणलेत ती गोष्ट. शुभेच्छा असतील प्रसाद. बालाजी धूमचे संघनायक. तर टॉस बॉक्स मधून आपल्या समोर बातमी आलेली आहे, जिथे NB धनकवडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इथे क्षेत्ररक्षणासाठी बालाजी धूम संघाला त्याने निमंत्रण दिलेलं आहे. एकूणच धमाल मॅच यानंतर आहे, अजूनही मॅच सुरूच आहे. फिलहाल शुक्रिया नरेश डोबे सर, और जब मैच Thank शुरू you, हो thank you, जाएगा sir. तो हमारे साथ जुड़ेंगे. थँक्यू सर. एक अजून महत्वाची सूचना आहे. पावन गणपती उद्योग समूहाचे सर्वा सन्माननीय आदिनाथजी डोमकावळे यांचं आगमन इथे झालेलं आहे. आम्ही शिरसाट स्पोर्ट्सच्या वतीने आदिनाथ सरांचं मनपूर्वक स्वागत करतो, सरचं स्वागत करतो आणि इथे लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथून भरपूर धमाल येणार आहे या मॅचची. थँक्यू. थैंक यू नरेश डोमे सर. कॉम्बास्ट में हमारे साथ जुड़ेंगे एक तरफ विदर्भ भूषण ओमी और दूसरी तरफ मुंबई भूषण चंद्रकांत सर. धन्यवाद. स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिकांचं सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या चौथ्या पर्वामध्ये. मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे असा सामना. एका बाजूला जय भगवान संघ आपल्याला पाहायला मिळतोय मावळ तालुक्याचा, आणि दुसऱ्या बाजूला विजन स्पोर्ट्स तीनखडे पाथर्डीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या दोन बलाढ्य संघांमधील लढत आहे. 5 ओव्हरमध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे, 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओ हो, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. निहाल तुसामत सध्या महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावणारा हा गोलंदाज. पहिला धक्का दिलाय, विकेट आली आहे. निश्चित रूप से अच्छी गेंदबाजी शुरुआती ओवर में देखा जाए तो निहाल तुसामद अक्सर जाने जाते विकेट्स लेने के लिए. पिछले मुकाबले में खराब प्रदर्शन को भूलकर निहाल इस मुकाबले में पहुंचे हैं. और देखिए, जब बल्लेबाजों ने अच्छा परफॉर्मेंस दिया है तो अब गेंदबाज भी कुछ उसी राह पर चल पड़े हैं. चंदू जी, जरूर एक चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. सुरुवातीला धावसंख्या तेवढी नव्हती झाली, परंतु ज्या पद्धतीने अंतिम टप्प्यात भूषण साहनीने कामगिरी केली त्याच्या जोरावर एक आव्हानात्मक धावसंख्या उभी राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत ऋषिकेश चौरे, जो या परिसरामध्ये सातत्याने मागच्या 1.5 वर्षापासून सिरसाट स्पोर्ट अकॅडमीसाठी भरपूर मेहनत घेतो आहे या परिसरातील खेळाडूंना घडवण्यासाठी. आणि मागच्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स ऋषीने दिला होता, त्यामुळे या मॅचमध्ये खास त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. नक्कीच, कारण पाथर्डीचा घरचा संघ बॅटिंग करतोय, प्रेक्षकांचाही प्रतिसाद त्यांना असणार आहे. दुसऱ्या बाजूला जय भगवान म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, दांडी 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 दांडी, गुल. थँक्यू डी. पहली गेंद पर चलते बने एक्शन रिप्ले आप देख सकते हो. क्या जड़ में गेंदबाजी कर रहे थे निहाल तुसामद. पिछले मुकाबले की बदौलत देखा जाए तो इस मुकाबले के दुरुस्त आए हैं, देर से आए हैं लेकिन इस मुकाबले में पहली ओवर से दुरुस्त आए हैं. आम्ही आभारी आहोत. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्पोर्ट्स किंग बुक प्रस्तुत असणारी सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय, जी ऑर्गनाईज केली आहे सिरसाट स्पोर्टचे श्री अंबादाजी सिरसाट यांनी. पॉवर्ड बाय कायनेटिक ग्रीन. त्याचबरोबर ट्रॉफी स्पॉन्सर बालाजी क्लब राजकोट. बॉल स्पॉन्सर्ड आहेत 70-70 स्पोर्ट्स. किट पार्टनर आहेत सावली क्रिएशन. ग्राफिक डिझाईन केले आहेत YSI दुबई. असोसिएट स्पॉन्सर 1x9 बुक. आनंद मार्बल्स. रुद्र स्पोर्ट्स. रतन अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. लाईव्ह स्ट्रीमिंग tenniscricket.in. हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी. निहाल नावाचं कोडं काही सुटता सुटेना. आणि या स्पर्धेचा इव्हेंट मॅनेज केला आहे अल्टिमेट इव्हेंट मेकर्स यांच्या माध्यमातून पल्लवी नायर मॅडम आणि त्यांची टीम. तर इकडे एकही धाव येऊ दिली नाही आहे ओम, म्हणजे खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. निश्चित रूप से अच्छी गेंदबाजी, टिप्पा अच्छा रखा है, लाइन लेंथ में सुधार देखने को मिलता हुआ निहाल के. हो, हा ही बॉल कळायला मार्ग नाहीये. पुढे जसे आले ना बॉलला थोडंसं टर्न केलं, थोडासा बाउन्स दिला, बॉल कीपरकडे पाठवला. आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. पहिली ओव्हर मेडन टाकण्याचा कारनामा या सिरसाट स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या पर्वात पुण्याच्या देहू रोडचा निहाल तुसामत करतोय. निहाल तुसामद देहू रोड से आते हैं और पहला ओवर इस प्रतियोगिता का मेडन पेश करने की यहाँ पे फिर से एक बार देखा जाए तो जो निहाल रणजी खेले हैं, जो निहाल MPL खेले हैं, वही निहाल आज फिर से चमक रहे हैं.
तो पहली ओवर में देख सकते हैं आप किस तरह से गेंदबाजी की थी निहाल तुसाम, जिन्होंने माफ कीजिएगा अंडर 23 में अच्छा परफॉर्मेंस किया है महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के लिए। तो निहाल तुसामत जिस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, जिस रफ्तार के लिए जाने जाते हैं, जिस टिप्पे के लिए जाने जाते हैं, फिर से एक बार निहाल नयापन लाए हैं। खूप चांगली गोलंदाजी. ओम माझ्याबरोबर जोडले. विदर्भाचा असा आवाज जो मध्य प्रदेशही ते ऐकायला मिळतो, मराठवाड्यात सुद्धा, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आणि मुंबईतही आम्ही आवर्जून वाट पाहतोय. ओम, तर असा हा आवाज विदर्भाच्या क्रिकेटसाठी देखील धडपड करतोय. हनुमंताचा पहिला बॉल टप्पा पडल्यावर थोडासा फिरला, बॅटही फिरली, परंतु बॉल जातोय यष्टीरक्षक आनंद चव्हाण यांच्या हातामध्ये. विकेट. क्या कैच लिया है इस बार, आसान नहीं होता इस तरह से। थैंक यू डीजे। एक्शन रिप्ले देखिए, हनुमंता की ये गेंद लीडिंग एज कापर ऊपर गई थी गेंद और नीचे आई तो विकेट कीपर में हाथों में दम तोड़ती हुई नजर आई। इस ओवर की भी शुरुआत विकेट के साथ, अब तक खाता नहीं खोल पाई टीम विजन स्पोर्ट तिनखाड़ी, जो 60 रनों का लक्ष्य का पीछा कर रही है। और चंदू सर, मैं आपको बता दूं कि पिछले कुछ सालों में विदर्भ का टेनिस क्रिकेट एक नए ऊंचाई के ऊपर जा रहा है। इसमें आप सभी का मार्गदर्शन है और आप सभी के मार्गदर्शन में मैं कॉमेंट्री फील्ड हो या विदर्भ का टेनिस क्रिकेट अच्छा करने की कोशिश करते जा रहा हूँ। नक्कीच प्रत्येकाने यासाठी देखील प्रयत्न करायला पाहिजे जसं तुम्ही करतायत. परंतु इकडे अंबादासजी शिरसाट यांचं देखील आम्ही खूप सारं कौतुक करू. ज्या वेळेला शिरसाट नावाची व्यावसायिक टीम जे देखील ऑल इंडिया लेवलला खेळते ना, त्यावेळेला ग्रामीण भागातील जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देण्याचं काम कोण करत असेल तर ते अंबादास शिरसाट करतायत. और आपको एक और बात बता दूं कि सिरसाट स्पोर्ट चैंपियन ट्रॉफी में अगर विदर्भ की टीम पहली बार इस प्रतियोगिता में पूरे विदर्भ के खिलाड़ी एक टीम में खेलते हुए नजर आ रहे हैं तो अमोल सिरसाट सर इनकी वजह से खेलते हुए ओपन गट में आपको खेलते हुए नजर आएंगे. 3 विकेट गेल्या परंतु धाव नाही आली. धावा करायच्यात. हनुमंत पुन्हा एकदा. हो हो, हाही बॉल टप्पा पडतोय, त्यानंतर वळतोय, त्यानंतर गर कनगिरकी घेतोय. धाव येणं गरजेचं आहे. मॅच नाही संपली आहे. निश्चित रूप से देखिए, मुकाबला कहाँ पर भी फंस सकता है और कहाँ से भी निकल सकता है. जरूरत है लड़ने की, और जो लड़ते हैं आखिर में वही जीतते भी है. तो जीतने का ये जोश है, जुनून है, जो क्रिकेट है. पुन्हा एकदा हनुमंत. या वेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, समोर पाठवलाय, फिल्डर तिकडे थोडेसे दूर राहिले, बॉल ओलांडतोय सीमारेषा. 4. थैंक यू डीजे. अच्छा शॉट ऑन दी अप खेलने की कोशिश, मिड ऑफ दायरे के अंदर था, उनके सर के ऊपर से खेलने चाहा बल्लेबाज अनिल. देखिए प्रॉपर टाइमिंग, क्लास देखने को मिला. और जैसी गेंद हवा में थी ऐसा लगा कि कैच हो सकता है, लेकिन फील्डर से काफी दूर और टिप्पा खाने के बाद एक्स्ट्रा बाउंस के साथ बाउंड लाइन के बाहर जाती हुई नजर आई. हनुमंत यावेळेला देखील फटका तर खेळलाय, लॉफ केलाय, फिल्डर आहे तिकडे आणि आणखीन एक धक्का त्या ठिकाणी बसताना पाहिलं मिळेल. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. थैंक यू. इस बार इनसाइड आउट की कोशिश थी, एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन हनुमंता की ये ऑफ कटर गेंद और जो पड़ने के बाद थोड़ी सी बाहर निकल रही थी, पेस कम दिया था, इसी के कारण जाल में फंस गए. बल्लेबाज अनिल, बल्ले पर ठीक तरह से गेंद चढ़ी नहीं थी, और जब बल्ले पर ठीक तरह से चढ़ेगी नहीं गेंद, खास करके आप जब पावर प्ले में बल्लेबाजी कर रहे हो तो मुश्किल होता है. विकेट्स थ्रो कर गए अनिल. नए बल्लेबाज सोमनाथ बल्लेबाजी के लिए. हनुमंत पुन्हा एकदा सोमनाथसाठी यावेळेला देखील अपील मोठ्या प्रमाणावर केलं गेलंय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पाथर्डी टीमची संकट काही थांबायला मार्ग नाहीयेत. दिक्कतें रुकने का नाम नहीं ले रही है. अपील हो रही है, अपील में ज्यादा उत्साह देखने को मिला. देखना होगा अब शायद रनआउट के लिए रेफरल मांगा है, तो आउट दिया है. इस बार आउट करा देते हुए देख सकते हैं एक्शन रिप्ले में काफी दूर रह गए थे बल्लेबाज, जहां से पहुंचने का बिल्कुल मौका नहीं था. और ये 5वें विकेट का पतन है. चंदू सर, हम कितनी बार देखते हैं कि रन कम बने हैं और विकेट ज्यादा आए हैं.
हा, हे ज्या पद्धतीने धावसंख्या आहे ना, असं फुटबॉलमध्ये किंवा हॉकीमध्ये गोल संख्या असते अशा प्रकारची, आणि तेच इकडे पाहायला मिळते. परंतु कौतुक आम्ही या ठिकाणी अंबादासजी शिरसाट म्हणजे अमोल शिरसाट यांचं करू. माझ्या गावाकडे क्रिकेट पुढं आलं पाहिजे त्यासाठी अकॅडमी सुरू केली आहे. त्याचबरोबर ही अशी स्पर्धा आणली आहे. छोट्या छोट्या गावातील प्रेक्षकसुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी इकडे येतात आणि पाथर्डीमध्ये एवढं मोठं आयोजन होऊ शकते हे दाखवून देत आहेत. याही वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला फिरलाय हनुमंताची ही गोलंदाजी. एक चौकार आला जरूर, परंतु 5 चेंडू निर्धाव टाकलेत आणि म्हणूनच 60चा पाठलाग करायचा आहे. 2 ओव्हरनंतर 4 धावा, विकेट 5. 5 फलंदाज बाद, 5 विकेट जा चुके हैं, 4 रन 2 ओवर की समाप्ति के पश्चात। और आखिरी गेंद पर अगर बल्लेबाज संदीप को आप देखेंगे तो निगाहें हटाई थी गेंद के ऊपर से, स्लोअर वन गेंद जिसे पढ़ नहीं पाए थे। और जब आप गेंद हाथ से निकल रही है उसे पढ़ेंगे नहीं तो शॉट कन्वर्ट करना इतना आसान होने वाला नहीं। तो क्रिकेट, अगर आपको क्रिकेट में सक्सेस होना है तो आपको गेंदों को पढ़ना होगा। और जहाँ पर आज ऋषि चौरे इनके ऊपर काफ़ी जिम्मेदारी थी, अगर वह चल जाते तो मुकाबले में जान बचती थी, लेकिन उनका पहली गेंद पर विकेट आना थोड़ा सा बैकफुट पर ला खड़ा कर दिया है अब टीम विजन स्पोर्ट तीनखाडी को। विजन स्पोर्ट्सला कमबॅक करावं लागेल. याही परिस्थितीमध्ये काही चांगले स्ट्रोक खेळावेच लागणार आहेत. समोर जर पाहिलं तर निहाल तुसामत ज्याने निर्धावच्या षटक, आणि ते सुद्धा पॉवर प्लेमध्ये ही सोपी गोष्ट नाही आहे ओमजी, परंतु इकडे त्यांनी ते काम केलेलं आहे. पाहूया, सोमनाथ बॅटिंगसाठी आहेत. याही वेळेला टप्पा पडतोय, बॉल थोडासा टर्न होतोय, कट करतायत. वेगावर भर न देता बॉलला चांगल्या टप्प्यावर टाकून कट करण्याचा प्रयत्न आहे सुरू. निश्चित रूप से लेदर क्रिकेट का एक्सपीरियंस आप देख सकते हैं। पढ़ने के बाद बाहर निकली है गेंद, उंगलियां घुमाई थी, लेग कटर पेश करने की कोशिश, बल्ले के ठीक सामने से कटी ये गेंद। 3 खडी यस, 3 खडी हा संघ जर पाहिलं तर या ठिकाणी विजन स्पोर्ट 3 खडी खेडकर साहेबांचा संघ आहे आणि खूप नामवंत संघ आहे. त्यामुळे त्यांचे आम्ही विशेष कौतुक करू आणि या स्पर्धेमध्ये हा संघ इकडे दाखल झाला आहे. निश्चित रूप से अब तक थोड़ा परफॉर्मेंस देखा जाए तो इतना खास नहीं रहा है, हालांकि खिलाड़ी अच्छे मौजूद है टीम में। और विजन स्पोर्ट तीनखड़ी खेड़ेकर साहब इनके माध्यम से मुकाबले में मैन ऑफ द मैच के लिए बैट भी स्पॉन्सर की गई है। निहाल तुसामत लगातारचे 9 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारताचं लक्ष ज्या स्पर्धेवर लागलंय त्या स्पर्धेमध्ये लगातार 9 चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केलाय या देहू रोडच्या खेळाडूने. याही वेळेला बॉल टर्न झालाय, 10 चेंडू लागोपाठ डॉट टाकले, टाळा व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त कारनामा निहाल तुसामतच्या माध्यमातून केला जातोय. निहाल आया है, खुशियाल आया है, बेहतरीन गेंदबाजों का नमूना। इस बार थोड़ी सी लेंथ पीछे की थी, कंधे का अच्छा इस्तेमाल, लेकिन देखा जाए तो पड़ने के बाद इस बार भी बाहर ही निकल रही थी गेंद। याही वेळेला एक चांगला चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. इकडे 11वा चेंडू निर्धाव टाकण्याचा कारनामा केला एका इतिहासाच्या उंबरठ्यावर. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये असं क्वचितच पाहायला मिळालं असेल अख्ख्या भारतात. तर 11 चेंडू निर्धाव टाकल्यात. आता मात्र 12व्या चेंडूची वाट सगळेच पाहतील. निहाल हा जर पाहिलं तर अष्टविनायक विजन्स पासून सुरुवात केली. देहू रोडचा हा खेळाडू आहे पुण्याच्या, आणि आज मात्र नगर या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये लगातारचे 11 चेंडू निर्धाव टाकताना पाहायला मिळत आहेत. निहाल यावेळेला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक पाहूयात येत आहेत का तिकडे. ओहो, कॅच हातातून निसटते. कदाचित एक विक्रम हाही वेगळा होऊ शकला असता, परंतु कॅच सुटली तरीही निहालचं कौतुक करावंच लागेल. निश्चित रूप से 2 ओवर में देखा जाए तो महज 1 रन 2 विकेट, यही कहूंगा निहाल के लिए। तालाब नहीं नदी की धारा हूँ, वहां वहां जीतूंगा जहां जहां हारा हूँ। पिछले मुकाबले में जो निहाल महंगे थे, इस मुकाबले में वह निहाल इकोनॉमिकल आए हैं, टीम के लिए खुशियां साथ लाए हैं और बेहतरीन कमबैक टीम जय भगवान क्रिकेट क्लब मावल टीम का इस प्रतियोगिता में। क्या गेंदबाजी की है निहाल तुसामत ने, युवा सितारा ये आखिरी ओवर देखिए, बार बार लेग कटर, बल्लेबाज सोमनाथ समझ नहीं पाए, 5 गेंदें तो बल्ले पर चढ़ी ही नहीं थी। देखिए टिप्पा महज बदल रहा था, लाइन लेन चेंज हो रही थी, बल्ला सेम ही घूम रहा था। इस बार पैड पर जाकर लगी थी ये गेंद, कलाइयों का इस्तेमाल किया था हवा में और कैच चिटका। तर नक्कीच 3 षटक समाप्त, 5ला 5। उमेश आलेत नवीन गोलंदाज 4थ्या षटकामध्ये. 60 धावांच्या आव्हानाचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 5 धावा, 5 फलंदाज बाद. आता हे लक्ष थोडंसं कठीणच आहे चंदू सर.
हाँ, ये टीम अच्छा खासा यहाँ अभ्यास करके आई है, बार बार यहाँ कोशिश हो रही है। जिस तरह से लेग कटर्स का यूज यहाँ हो रहा है, इन्होंने भी शुरुआत लेग कटर से की। नक्कीच चांगला वापर केलाय, नियोजन टीम मॅनेजमेंटने आधीच ठरवलं, यावेळी पुल केलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय सीमा पार, डीप स्क्वेअर लेगला, संघर्षाचा शंखनाद, षटकार। थोड़ी सी दूर गेंद थी, उछाल थी, उसका फायदा उठाया और इस गेंद को 4 रनों के लिए भेज दिया है कि सोमनाथ को। एक कॉन्फिडेंस बढ़ जाएगा यहाँ से, कुछ कर दिखाना है, एक मौका है आपके पास, भले ही आप थोड़े से दूर हो मैच से, मगर कोशिश करनी चाहिए। नक्कीच प्रयत्न करावे लागतील, कारण इतिहास लढणाऱ्यांचा होतो, संघर्ष करणाऱ्यांचा होतो। रन संख्या 11-5। समोर खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक, धनुष्यातून निघालेल्या बाणाप्रमाणे बॉल सरळ सीमा बॉल चिरत चौकार। तर आर्यन पवार आपल्या आई आपली वाट पाहत आहेत, कृपया आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आर्यन पवार, छोटा मुलगा आहे आर्यन पवार। खूप चांगला स्ट्रोक, समोर टाकलेला, स्लाइडली ओव्हर पिच, सरळ बॅटने चौकार प्राप्त केला। आणखी एक वेळ लॉफ्ट केलाय, खूप चांगलं टायमिंग आणि बॉल डीप मिड विकेटला, सीमा पार, डिस्ट्रॉय, षटकार। मैच का रिजल्ट कुछ भी हो ओम जी, मगर ये खिलाड़ी खुद को साबित कर रहा है। और सोमनाथ जिस तरह से टूट पड़े हैं, 17 रन अब तक बनाए हैं और जैसे ही मौका मिल रहा है बड़े बड़े स्ट्रोक अभी आना शुरू हो चुका है इस बैटर से। नक्की सोमनाथ जो मागच्या षटकामध्ये संघर्ष करतो तोच सोमनाथ आता आक्रमण करतोय। म्हणतात ना, संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यात लढण्याची कुवत असते। इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरला लाजवाब स्ट्रोक, बॉल चाललाय वन बाउंस सीमा पार, चौकार। सोमनाथ क्या बैटिंग कर रहे हैं, ताबड़तोड़ अंदाज में इस बैटिंग को हो रहा है। मैदान के हर एक कोने में इस गेंद को भेजने की कोशिश कर रहे हैं। एक्स्ट्रा कवर की दिशा में क्या जबरदस्त स्ट्रोक था अभी। समोर खेळण्याचा प्रयत्न, यावेळी अतिरिक्त वेगाने जाळ्यामध्ये अडकवलंय, सोमनाथ होत आहेत बाद आणि 6वा धक्का लागतोय। 20 धावा देत उमेश कदम यांनी सोमनाथचा अडसर दूर केलाय। थँक्यू। सोमनाथ एक खूप चांगली इनिंग, 13 बॉलमध्ये 21 धावा काढून तो परतला। सुरुवातीला ज्या खेळाडूने संघर्ष केला त्याच खेळाडूने अखेर एक चांगली बॅटिंग करून स्वतःला थोडासा कॉन्फिडन्स देऊन मैदानाच्या बाहेर तो परतलाय। अखेरचं षटक या मॅचमधलं शिल्लक आहे 25ला 6, 35 धावांची गरज आहे। क्रिकेटमध्ये ह्या धाव्या बनण्यासारख्या आहेत, 6 बॉलमध्ये 35, परंतु त्यासाठी खूप जास्त संघर्ष तुम्हाला करावा लागेल आणि तितक्याच चांगल्या लेवलची बॅटिंग करावी लागेल चंदू सर। हाँ, मैच तो थोड़ा सा दूर जा चुका है, मगर कोशिश करनी चाहिए, कोशिश करने वालों की हार नहीं होती। मगर यहाँ सोमनाथ ने कुछ अच्छे स्ट्रोक जरूर खेले, मगर जिस तरह से भूषण ने बैटिंग की, उसके बाद हनुमंत, उसके बाद काबिल तारीफ गेंदबाजी रही यहाँ निहाल तुसामंत की, और उसी के कारण मैच मावल की ओर जा चुका है। फील्डिंगमध्ये चेंजेस करत असताना थोडंसं पारडं जरूर झुकलंय। आता डीप कव्हर पॉईंट 30 सर्कलच्या बाहेर आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग सजवलाय। अखेरचं षटक अभि येत आहेत। ओव्हर द विकेट, पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, हाफ ट्रॅकर जो समोर खेळलाय, वाईडिच लॉंग ऑफला सिंगल रन प्राप्त होईल। आणि पहिल्याच दिवसापासून चंदू सर, पाथर्डी नगरीची खासियत काय तर प्रेक्षकांची अलोट गर्दी असते। पहिल्या सामन्यापासून तुम्ही बघा प्रेक्षकांची संख्या वाढतच गेली। 26 धावा, 26 रन। दिशा दिली आहे, पुल करण्याचा प्रयत्न, याही वेळी पाहिजे तितकं चांगलं टायमिंग झालंच नाही। आणि ज्यावेळी तुम्हाला 35 धावा करायच्या त्या अशा परिस्थितीमध्ये मागच्या 2 बॉलमध्ये 2 धावा,
म्हणजेच काय तर पुरेपूर हा सामना थोडासा झुकतानाच दिसतोय आता टीम जय भगवान क्रिकेट क्लब मावळ संघाच्या दिशेने. विजन स्पोर्ट तीन काळी संघ पराभवाच्या छायेत. आणखी एक वेळ लेग कटर राऊंड विकेट गोलंदाजी करत होते. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला निर्माण आणि आणखी एक विकेट. 7वा धक्का लागतो आहे या मॅचमध्ये टीम विजन स्पोर्ट तीन काळी संघाला. विजन स्पोर्ट तीन खडी संघ सध्या पराभवाच्या छायेत. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागतोय आणि ठराविक अंतराने सुरुवातीला जे फलंदाज क्रमाने बाद होत गेले त्याचमुळे कदाचित आता हा संघ एका मोठ्या पराजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. ॲक्शन रिप्ले बघा. रनआउटच्या स्वरूपात विकेट किपरने खूप चांगली विकेट किपिंग केली या सामन्यात आणि सुरुवातीच्या बॅटरचं अपयश त्यांना धावा काढता आल्या नाहीत आणि त्याचमुळे 60 धावा चेस करता आल्या नाही टीम विजय स्पोर्ट तीन खडी संघाला. आडव्या बॅटने लपेटलाय. फटक्यामध्ये वजन आणि रन अर्धा डझन. षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर संदीप षटकार खेचतायत. जशी स्ट्राईक भेटली सर्जिकल स्ट्राईक केली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक दिशा दिली आहे. गॅप शोधलाय. हा बॉल भरपूर वेगाने चाललाय. आता सीमा पार. रन मिळतील 4. येतोय आणखी एक. विजय आणि पराभव यातलं अंतर कमी करणारा चौकार. थँक्यू डीजे. नाद शॉट. मागच्या 2 बॉलवर जे 2 फटके खेळलेत संदीपने थोडासा नादच केलाय अभि दाभाडे यांच्या समवेत. आतापर्यंत या षटकात 12 धावा आल्या आहेत. 37 धावा 37 रन. विचार करा सुरुवातीला जर काही धावा आल्या असत्या तर हा सामना रोमहर्षक होऊ शकला असता. अकुटप्प्याचा बॉल अतिरिक्त उसळी. व्हाईट बॉलचा इशारा पंच घोषित करता आहेत आणि 1 फॉर दी ओव्हर सुद्धा चांगला निर्णय पंचांचा, कारण अतिरिक्त उसळी होती या बॉलला. बाहेर सुद्धा थोडासा जात होता. 38 धावा 38 रन आणि या अतिरिक्त धावाने विजय आणि पराभवातलं अंतर कमी होते आणि जर कधी पॉईंट्स टेबलमध्ये नेट रन रेटवर एखादा सामना गेला तर त्याचा फायदा नक्कीच या टीमला होईल. समोर खेळलाय बॉलरच्या दिशेने. फॉलो थ्रू मध्ये हा बॉल स्टॉप होतोय आणि एका मोठ्या फरकाने हा सामना आपल्या खिशात घातलाय अतिशय सहजतेने. जय भगवान क्रिकेट क्लब मावळ संघाचा या स्पर्धेत पलटवार पाहायला मिळतोय आणि विजन स्पोर्ट तीनखडी संघाला सलग दुसऱ्या मॅचमध्ये दुसऱ्या पराजयाचा सामना करावा लागलाय. काफ़ी अच्छा क्रिकेट खेला यह टीम जय भगवान मावल टीम ने और अच्छी शुरुआत के बाद